मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी खुशखबर तिसऱ्या हप्त्यासंदर्भातली मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। सरकारी योजनांची नवनवीन माहिती आणि योजनांच्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर गरजेचं आहे सबस्क्राईब करणे, जेणेकरून अशाच लेटेस्ट अपडेट आणि सरकारी सर्व योजनांची माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल। लाडकी बहीण योजनेप्रमाणेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि या सर्व योजना कल्याणकारी योजना आहेत। या योजनांच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला लाभ मिळणार अशा शासनाने योजना काढलेल्या आहेत। तर या सर्व योजनांची माहिती रोजच्या रोज जाणून घ्यायची असेल तर सबस्क्राईब करा चॅनल। लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील मोठी अपडेट आहे। तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांना खात्यात जमा। सुरू करूया अपडेट। लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्या संदर्भातली अपडेट तर पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता, या हप्त्याची प्रत्येक महिला वाट पाहत आहे आणि याच हप्त्याची मोठी अपडेट आहे। खुशखबर आहे महिलांसाठी, महिलांचे पैसे खात्यात जमा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी योजना सुरू केलेली आहे, या योजनेचे जे पैसे आहेत हे महिलांना 2 महिन्यांचे पैसे मिळाले होते या अगोदर आणि अशा महिला ज्यांना या योजनेचे पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांना आता 3 हप्ते मिळणार आहेत। 4,500 रुपये त्यांना मिळणार आहेत। त्यासाठी तुम्हाला वारंवार व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे की तुमचं आधार DBT लिंक करून घ्या, तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। हे पैसे तेव्हाच मिळतील जेव्हा DBT आधार लिंक असेल तर। आणि ज्या महिलांना 3,000 आलेले आहेत त्यांना देखील पैसे येणार आहेत, ज्यांना आलेले नव्हते त्यांना देखील पैसे येणार आहेत, ज्यांनी नवीन फॉर्म भरलेला आहे त्यांना देखील तिसरा हप्ता मिळणार आहे। तर याच तिसऱ्या हप्त्याचे पैसे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की पैसे वाटायला सुरुवात पहा। जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तिसऱ्या हप्त्याचा, त्या तिसऱ्या हप्त्याच्या निधीवरती स्वतः चेकवरती साईन केलेली आहे। 4.5 कोटी महिलांना वितरित करण्यात येत आहेत। तर या 4.5 कोटी म्हणजे 4.5 कोटी जी रक्कम आहे ती लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात येणार आहे। तिसऱ्या हप्त्यासंदर्भातली ही एवढी रक्कम आहे। त्याचबरोबर योजना जी आहे ती पुढचे 5 वर्ष चालणार आहे। लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार आहे आणि या योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे। हा हप्ता कधीही तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहे। अजितदादांनी साईन केलेली आहे। हे पैसे आज तुम्हाला मिळतील, उद्या देखील मिळतील, पैसे कधी पण मिळतील। सरकारकडून हे पैसे तुम्हाला देण्यात येणार आहेत आणि पैसे वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पहा। पहिला पुण्यात करण्यात आलेला पहिल्या हप्त्याच्या, त्यानंतर दुसऱ्या हप्त्याचे पैसे ज्या महिलांना देण्यात आलेले नव्हते सेकंड टर्ममध्ये, दुसरा टप्पा जो आहे तो लातूर या ठिकाणी पार पडलेला आणि आता तिसरा टप्पा पार पडत आहे नाशिक या ठिकाणी। नाशिक आणि संभाजीनगर इथं पैसे वितरणाचा म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा कार्यक्रम जो आहे तो करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सगळ्यात मोठी अपडेट आहे। कुणी दुसऱ्या व्यक्तींनी दिलेली नाही, तर स्वतः अर्थमंत्री जे लाडकी बहीण योजनेचे पैसे देणार आहेत त्यांनीच ही माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत त्या पैशांच्या चेकवरती साईन केलेली आहे अजितदादांनी, अर्थमंत्र्यांनी ही साईन केलेली आहे आणि आता हे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत। निधी वितरणाचा कार्यक्रम नाशिक या ठिकाणाहून पार पडणार आहे। स्वतः त्यांनी सांगितलेली माहिती आहे। सकाळचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या। लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, संध्याकाळी पण मिळतील, उद्या पण मिळतील। पैसे अचानकपणे तुमच्या अकाउंटला पडणार आहेत। साईन झालेली आहे चेकवरती, स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे तुम्हाला लवकरच मिळणार आहेत। बुलढाणा या ठिकाणी सांगण्यात आलेली ही माहिती आहे। लाईव्ह कार्यक्रमामध्ये दिलेली ही माहिती आहे लाडकी बहीण योजनेची, त्यामुळे तुम्हाला पैसे आता येत आहेत लाडकी बहीण योजनेचे। खुशखबर आहे तुमच्यासाठी, अकाउंटला ट्रान्सफर होतील हे पैसे
आणि ज्या महिलांना पैसे येणार नाहीत त्यांनी हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे. पैसे आले नाहीत, तक्रार करायची आहे. अर्ज मंजूर असेल, आधार DBT लिंक असेल तर नक्की तक्रार करू शकता. त्यासाठीच तो हेल्पलाईन नंबर जो आहे तो दिलेला आहे. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण तिसरा हप्ता तुम्हाला आता कधी मिळणार आहे, तर तिसरा हप्ता कधी पण तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येईल. तिसऱ्या हप्त्याची तारीख जी आहे ती फिक्स करण्यात आलेली नाही सरकारकडून. पण महिलांसाठी आनंदाची बातमी आहे, अचानकपणे हा हप्ता तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होईल. 30 तारखेच्या अगोदर कधी पण पैसे तुम्हाला मिळून जातील. चिंता करू नका. तिसरा हप्ता 100% म्हणजे 100% तुम्हाला मिळणार आहे. चेकवरती साईन केलेली आहे. दुसऱ्या कुणी माहिती दिलेली नाही, तर अर्थमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे. ज्यांच्या खिशातून पैसे जाणार आहेत असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. पैसे त्यांच्या खिशातून नाही, जनतेचेच पैसे आहेत. पण जे पैसे देण्यात येणार आहेत अर्थमंत्री यांनी साईन केलेली आहे. अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून निधी वितरित केला जात आहे लाडकी बहीण योजनेचा आणि त्यांनीच चेकवर साईन केलेली आहे. स्वतः त्यांनी सकाळच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा.